अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये कापूस मोठ्या प्रमाणात पिकतो। त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र नसल्यामुळे हा कापूस अंजनगाव सुर्जी येथील शेतकऱ्यांना दर्यापूरला येथे न्यावा लागतो। अंजनगाव सुर्जी येथे फक्त नोंदणी होते। त्या कारणाने शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळेस कुठलेही गालबोट न लागता ठाणेदार राजेश राठोड यांनी चोख बंदोबस्त ठेवला। हे आंदोलन पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून तहसीलदार अंजनगाव सुर्जी वैशाख वाहुरवाग आणि राजेश राठोड ठाणेदार यांनी शांततेच्या मार्गाने सहभाग करून तहसीलदार यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले। त्यामध्ये 8 दिवसात खरेदी केंद्र चालू होणार असे नमूद केले आहे। आणि अंजनगावाचीच नव्हे तर परतवाडा आणि दर्यापूर इथला कापूस सुद्धा अंजनगावात खरेदी करण्यात आला। आणि आज शासनाचं काय घोळ पडलं तर शासन या दर्यापूर अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दर्यापूरला कापूस न्यायची पाळी आणते, ही साफ चुकीचं आहे। जोपर्यंत आमचा कापूस या अंजनगाव तालुक्यात खरेदी होणार नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता रोको कायम ठेवणार एवढंच या प्रसंगी सांगतो। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।